कधी चमचमीत खायची इच्छा होत असेल तर ही चिकनची भाजी नक्की ट्राय करून बघा। चला तर आज आपण बनवूया झणझणीत चिकनची तरी भाजी। ज्यासाठी मी 1 किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेले आहे। तेल गरम झाल्यानंतर लगेच कांदा टाकून घेऊ। कांदा आपला इथे छान लालसर झालेला आहे, त्यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेऊ। नंतर आपण याच्यामध्ये चिकन टाकून घेऊ। त्यानंतर आपण याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकून घेऊ। आणि याला छान हलवून घेऊ। नंतर आपण याला 5 मिनिट झाकून ठेवू। किसून घेतलेले खोबरे लालसर भाजून घेऊ आणि याला मिक्सर मधून काढू। खोबरे बारीक झाल्यानंतर आपण याच्यामध्ये लसण, अद्रक आणि कोथिंबीर बारीक करून घेऊ। अद्रक, लसण आणि कोथिंबीरची पेस्ट मी पाणी न टाकताच बारीक करून घेतलेली आहे। पेस्ट या चिकन मध्ये टाकून घेऊ। अद्रक, लसण, कोथिंबीरमुळे आपली भाजी छान दाटसर होते आणि ग्रेव्ही पण छान होते। यामध्ये आपण गरम पाणी टाकून घेऊया। मी इथं 2 ग्लास गरम पाणी घेतले आहे। या चिकनला आपण 10 मिनिट शिजवून घेऊ। 10 मिनिटांनंतर इथे आपले छान सूप तयार झालेले आहे आणि छान शिजलेले पण आहे। तुम्ही बघू शकता किती छान सूप तयार झालेले आहे आणि रंग पण खूप छान आलेला आहे। तर आता आपले तेल गरम झालेले आहे, यामध्ये आपण कांदा टाकून घेऊ। इथे आपण कांदा लालसर भाजून घेऊ। इथे आपला कांदा लालसर भाजलेला आहे, याच्यामध्ये आपण अद्रक, लसण, कोथिंबीरची पेस्ट टाकून देऊ। तर आपण यामध्ये खोबरे टाकून घेतलेले आहे। नंतर घरगुती काळं तिखट टाकून घेऊ। चिकन मसाला, धने पावडर आणि गरम मसाला ते तेलामध्ये मिक्स करून घेऊ। तर यामध्ये आपण शिजलेले चिकन टाकून घेऊ। आपल्या भाजीला छान उकळी फुटलेली आहे। बघू शकता किती छान चिकनची तरी भाजी तयार झालेली आहे। जर आजची आपली ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।